तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे 52-57 मधील दोन अशा खास व्यक्तींना भेटण्यासाठी, जे शिक्षक तर आहेतच पण त्याचबरोबर हजारो विद्यार्थ्यांचे जीवनाचे शिल्पकार सुद्धा आहेत. एका बाजूला आहेत पंकज वाडेकर सर, जे गणिताचे जादूगार आहेत आणि गणित तज्ञ म्हणून एवढा तालुक्यात त्यांची ओळख आहे. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पुन्हा एकदा प्रश्न नीट आहे का? जर एक घड्याळ 12 तासाऐवजी 8 तासाचे केले तर 3 या अंकाच्या विरुद्ध किंवा समोरचा अंक कोणता, असा प्रश्न ठाणे चालक पोलीस 2024 ला या वर्षी पडला होता. मग असा प्रश्न आला तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? आता 12 तासाऐवजी किती तासाचे केले घड्याळ? 8 तासाचे. मग हे 8 तासाचे केले तर जेवढ्या तासाचे केले ते तास घ्यायचे आणि त्याला निम्मे करायचे. 8 आणि 8च्या निम्मे किती विद्यार्थी मित्रांनो? 4. आणि ज्याच्या विरुद्ध विचारला, आता कोणाच्या विरुद्ध विचारला? 3, तो 3 ह्या निम्म्यामध्ये झालेले याच्यामध्ये मिळून टाकायचा. 4 आणि 3 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 7. तर ह्या 3च्या विरुद्ध अंक कोणता विद्यार्थी मित्रांनो? 7. आणि दुसरीकडे आहे आपली समाधान सर, जमदडे सर. तर समाज सर हे ग्राउंड मध्ये मैदानात स्वतः उतरून विद्यार्थ्यांकडून काम काढून घेतात आणि विद्यार्थ्यांना काय करायचं, ग्राउंड कसं करायचं याचं मार्गदर्शन करतात. आणि हे दोघे आपल्या 52-57 फॅमिलीचे एक सदस्य आहेत. तर आपण जाणून घेऊया पुढे समाज सरांकडून आणि पंकज सरांकडून. तर पंकज सर, तुम्ही या क्षेत्रात कसे आलात? तर सांगायचा विषय असा आहे की ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना माझा मित्र परिवार माझ्या संग होता, परंतु त्यांना परफेक्ट असं मार्गदर्शन नव्हतं आणि येवला तालुक्यामध्ये क्लासेस होते परंतु विद्यार्थ्यांना म्हणावं तसं मार्गदर्शन उपलब्ध नसल्या कारणास्तव त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं, सर मला एक गणित वगैरे थोडं समजून सांगा. आणि ते सांगता सांगता त्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे हट्ट केला की सर तुम्हीच आमचा क्लास घ्या. आणि त्या क्षेत्रापासून मी सुरुवात केली आणि तिथपासून मी 2020 पर्यंत ते केलं. आणि 2020 मध्ये मला समाज सर भेटले आणि मी या 52-57चा मेंबर झालो. आणि 52-57चा मेंबर झाल्यानंतर मला कळलं की 52-57 हा जो ग्रुप आहे हा खूप एक असा जिव्हाळ्याचा ग्रुप आहे आणि तो आपल्याला पुढे जाण्यास खूप मदत करत असतो. आणि मग मी ह्या मेंबरशिप जोडल्यानंतर मला कळलं की 52-57 ग्रुप खरंच हा प्रत्येकाला भेटलेला पाहिजे असा एक ग्रुप आहे. जो व्यक्ती याच्यात जोडतो त्याला कळतं की 52-57 ग्रुप काय आणि त्या 52-57च्या ग्रुपने आम्हाला काय मदत केली ते आपण पुढे पाहणार आहोत. समाधान सर, तुम्ही कसे आले या माझं येण्याचं कारण एकदम ऍक्सिडेंटली. स्टार्टिंगला मी या क्षेत्रामध्ये होतो. 2011 पासून भरती क्षेत्रात उतरलेलो होतो. मी स्वतः भरती करत होतो. भरती करत असताना काही काळ गेल्यानंतर ज्यावेळेस 11, 12, 13 आणि 14 पर्यंत तोपर्यंत सिरियसनेस काय हा आपल्याला माहित नव्हता. तोपर्यंत कॉलेजला ऍडमिशन वगैरे असायचे, मग कॉलेजवर फेरफटका मारणे वगैरे हे ते करायचे. पण झालं काय, माझ्या जीवनात अशी घटना घडली का आपण काय करायचो, पोलीस भरतीचे एकामागे फॉर्म टाकायचो आणि ते फॉर्म टाकल्यानंतर काय व्हायचं का थोडीफार मदत व्हायची इकडं तिकडं, मुलं मदत करायची. पण एका व्यक्तीने मला मदत केली नाही. मग मला असं वाटलं चला चालेल, आपण ज्या व्यक्तीच्या भरोश्यावर आलो त्याने आपल्याला मदत केली नाही, आयुष्यामध्ये असं क्षण आणू का आपण मागं पुढं बसलो तर पोरांना मदत करू आणि आपल्या बेसवर आपण पोरं काढू. मग मी तिथून त्यानंतर 1 जानेवारी 2015 पासून सुरुवात केली अभ्यासाला. रूमवर आलो. रूमवर आल्यानंतर अभ्यासाला रात्रंदिवस एक केला, अभ्यास केला. आम्ही सर्व मेंबर होतो, सर्व सेटल झालेले आता. तर अभ्यास करत असताना भरपूर अडीअडचणी आल्या, भरपूर प्रॉब्लेम्स आले, पण त्याला सामोरं जायचं होतं कारण की ध्येय फक्त एकच होतं का आपल्या मित्र परिवाराला आपल्याला मदत करायची. मग तिथून आम्हाला भावनांना उत्कंठ झाली मनामध्ये का सर्व मित्र परिवाराला काहीतरी मोठं बनवायचं. जीवनामध्ये अशा काही गोष्टी आल्या. त्यानंतर 52-57 ग्रुप जॉईन झाला, म्हणजे काही मेंबर याच्यातले जॉईन झाल्यानंतर त्यांनी आपले जे मानसिक बल असतं ते मानसिक बल मजबूत केलं
आणि मग तिथून पुढे विचार करायला सुरुवात केली का नाही आपण आता अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करत असताना माझ्या जीवनामध्ये एक ऍक्सिडेंट घडला. ऍक्सिडेंट घडल्यानंतर मी काही कारणास्तव भरती थांबवल्यानंतर मी भरती क्षेत्र सोडून दिलं 2019ला. 2019ला सोडल्यानंतर काही काळ घरची परिस्थिती एकदम हालाकीची असल्यामुळं काही काळ दुसरा पर्याय नव्हता, पैसे येणार कसे. मग मी बोरवेल मधल्या मोटरी काढल्या, त्याच्यानंतर गावड्याच्या हाताखाली गेलो, त्याच्यानंतर सरपण तोडलं, सरपण तोडून ते विकलं. पण त्याच्यावर शक्य घर चालत नव्हतं, खूप कष्ट करावं लागायचे. मग मला असं वाटलं का आपण काहीतरी वेगळाच बिझनेस करू. मग मी स्वतः त्यावेळेस काय झालं होतं 2020ला लॉकडाऊन पडलेलं होतं. लॉकडाऊन पडल्यानंतर मी स्वतः काय केलं, गावठी दारू भेटायची, ती गावठी दारू विकायला सुरुवात केली. गावठी दारू विकायला सुरुवात केल्यानंतर असं वाटलं होतं का आपण याच्यामध्ये करिअर करू. पण ती विकत असताना तिथं 52-57 हा जो ग्रुप आहे त्यांनी पाहिलं का ह्या व्यक्तीमध्ये खूप क्वालिटी आणि जो काही हे वाईट काम करू राहिला. मला कळत होतं ते काम खूप वाईट आहे, पण नाईलाज होता, कारण की घर माझं चालत नव्हतं. घरात एक टायमाला किराणा आणायचा सुद्धा प्रॉब्लेम होता. मग त्या काळामध्ये मला माझ्या मित्रपरिवाराने खूप साथ दिली. माझा मित्रपरिवार माझ्यासोबत होता. माझ्या जीवनामध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर आता ते करत असताना ह्या गोष्टी सर्व झाल्या तर त्याच्यामध्ये एक रवी बांगर म्हणून एक माझा मित्र आहे, त्याला हे काय खटकत होतं का त्याला असं वाटत होतं का हे काम यांनी करू नये. आता मलाही कळत होतं मी हे काम करू नये. मग त्याने काय केलं, तो सरांना येऊन भेटला. सरांना येऊन भेटल्यानंतर सरांना सांगितलं सर काही करा, ह्या मुलामध्ये खूप क्वालिटी आहे, फक्त याला तुम्ही वर उचला. सरांनी सांगितलं प्रॉब्लेम नाही. त्यांनी मला सपोर्ट केला, मी त्यांना सपोर्ट करेल. सर आले माझ्याकडं. सरांनी मला सांगितलं तुम्हाला एक काम करावं लागेल. म्हटलं सर कोणतं? म्हणजे तुम्हाला ग्राउंड घ्यावं लागेल. म्हटलं सर 100% मी असं हे करतो, कोणाला मदत करतो, करल म्हटलं. मग करल म्हटल्यानंतर मी ज्यावेळेस सुरुवात केल्यानंतर सर आणि मी येऊन भेटलो. मग भेटल्यानंतर झालं काय, त्यावेळेस दारू विकत होतो, पण मुलं यायची, मुलांना आपल्याला मानायचे, पाया पडायचे. मग मला कुठेतरी मनामध्ये वाटलं अरे यार आपण हेच चुकीचं करू राहिलो. घरी आलो, जे ड्रम भरलेले होते ते ड्रम फोडून टाकले, उघडून दिले. तसपासून शपथ घेतली का आपल्याला आयुष्यामध्ये नाही काही झालं तर वाईट काम करायचं नाही. म्हणजे ते पाहताना वाईट होतं, पण माझं त्याच्यावर घर चालत होतं, मला दुसरा पर्याय नव्हता. मग ते थांबून घेतलं सर्व आणि सरांसोबत उभा राहिलो. पण आम्ही ज्यावेळी जॉईन झालो त्यावेळेस एक डील झाली ती आमची. मी सांगितलेलं होतं सर मी येतो, तुम्हाला जॉईन होतो, मला पुढं काय करायचं तर माहिती नाही, पण मी ज्यावेळेस येतो. माझ्या ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला जीवनामधला त्यावेळेस मला सर्व सपोर्ट माझ्या मित्रपरिवाराने केला. आज कुठलाही क्लास चालू नाही या हालाकीच्या परिस्थितीमध्ये, तुम्हाला क्लास उभा करावा लागेल आणि माझ्या पूर्ण मित्रपरिवाराला साथ द्यावा लागेल. सर्वांनी बस एवढंच म्हणे चालेल, मी पण ह्याच विचाराचा आहे म्हणे. चला आपण जर घरी बसून मुलाचं जर नुकसान होत असेल तर आपण काहीतरी उभं करू आणि मुलांचा फायदा करून देऊ. आज सांगायला गर्व इतका वाटतो का त्या काळामध्ये जे मित्रपरिवार होते माझे, म्हणजे ते आज विद्यार्थी पण आणि मित्र पण, त्याच्यामधला एकही मुलगा राहिलेला नाही. सर्व पोलीस झालेले. आज सर्व पोलीस स्टेशनला पाहतो मी, ऑल महाराष्ट्रभर सर्व पोलीस स्टेशनला आपले मुलं झालेले. आणि आता असं वाटायला लागलं की आयुष्यामध्ये खरोखर आपण स्वतःशी जर प्रामाणिक राहिलो, आपली नीतिमत्ता ढासळून दिली नाही तर आपल्याला देव काहीच कमी करत नाही. आज तुम्ही पाहिलेलं असेल सक्सेस अकॅडमी, हे सरांनी लावलेली वडाची ती फांदी होती, एक फांदी, ते वड कधी वाढलं, हळूहळू वाढलं. आणि हे जे आपले विद्यार्थी या सगळ्या पारुंब्या आहेत, माझ्यासह सर्व विद्यार्थी या वडाच्या पारुंब्या आहेत. आज हे खोड आहे, या खोडाला आधार देण्याचं काम या सर्व आमच्या सारख्या पारुंब्या करतात. जसजसं वड मोठं होईल, जसजसं पारुंब्या येतील, त्या पारुंब्या खाली टेकतील, तसतसं हे झाड काय होत चालत, वाढत चालत. म्हणजे अनावधानाने याच्यामध्ये आलो. पण एक शिकवण होती, एक शिकवण आपले बंधू होते अनिल महाराज जमदडे, तिथं आम्ही सुरुवात केली होती. आणि एक सरांचे सासरे होते सोनवणे मामा म्हणून याला राजापूरला, तिथं आम्ही सुरुवात केलेली होती.
आणि ह्या दोघांचं पूर्ण आयुष्यामध्ये आम्हाला उभं राहण्यामागे खूप मोठा उद्देश होता. त्याच्यानंतर वाईट कृत्य करायचे नाही, वाईट विचार करायचे नाही, व्यविचार करायचे नाही, लोकांच्या बहिणीला आपली बहीण समजायची, दुसऱ्यांच्या आईला आपली आई समजायची. सांगायला गर्व इतका वाटतो का आज आम्हाला दोघांना पण कोणाच्या तिथं जा फार किचन पर्यंत एंट्री आहे. आणि किचन पर्यंत एंट्री त्यालाच असते ज्याची नीतिमत्ता साथ. मग आम्ही सर्व नीतिमत्तेच्या जोरावर काम केलं. त्यानंतर यावल्यात आलो. यावल्यात आल्यानंतर भरपूर काही अडीअडचणी आल्या, भरपूर याला सामोरे गेलो आम्ही आणि ते इकडे आलो. आणि आज तुम्हाला सक्सेस अकॅडमी नाव आता सर्व महाराष्ट्रभर पसरतंय. तर आम्ही कोणाचं कॉम्पिटिशन म्हणून जीवनामध्ये कुठलंही कार्य करत नाही. आम्ही मुलांना पण ते सांगतो का तुमचं कॉम्पिटिशन दुसऱ्यासोबत नाही, तुमचं कॉम्पिटिशन स्वतःसोबत आहे. स्वतःशी आधी लढा, जग ऑटोमॅटिक तुम्हाला डोक्यावर येईल. म्हणजे जीवनामध्ये हेच केलं पाहिजे. असं माझं जीवनाचा प्रवास आहे. आज मी तुम्हाला थोडक्यात सांगितला. अजून खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या पण आपल्याकडे वेळ नाही. त्याच्या माध्यमातून सर्वांना हेच सांगू का खरोखर प्रत्येक जणांना 52-57 या फॅमिलीशी एकरूप व्हा. कारण की याच्या सोबत आल्यानंतर कळतं का आपण आयुष्य कसं जगलं पाहिजे, कसं निर्व्यसनी राहिलं पाहिजे आणि कसं जीवनामध्ये उभं राहिलं पाहिजे. जो माणूस स्वतःशी खचलेला आहे, संपलेला आहे, त्यांनी फक्त एकदा 52-57 या फॅमिली सोबत जोडा. तो आयुष्यामध्ये कधीही मागे राहणार नाही याची ग्वाही आम्ही देतो. याचं सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असतील, याच्यानंतर तुम्हाला काही पुढं पाहायचं असेल, खरोखर तुम्हाला जर आपलेपणा वाटत असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि त्यानंतर हा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे गरजवंत लोकांपर्यंत पोहोचल आणि नवनवीन व्हिडिओ काढण्यासाठी आम्हाला थोडी प्रेरणा भेटेल एवढी अपेक्षा तुमच्याकडून बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि 52-57च्या फॅमिली मधल्या प्रत्येक मेंबरचा संघर्ष जर तुम्हाला बघायचा असेल ना, तर नक्कीच ह्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा. कारण का की ह्या चॅनलवर 52-57च्या फॅमिली मधल्या प्रत्येक मेंबरची मुलाखत ह्या ग्रुपवर किंवा ह्या आपल्या चॅनलवर आपण दाखवणार आहोत. आणि ती तुमच्यापर्यंत जर बघायची असेल, कारण ह्या संघर्षामधूनच तुम्हाला नवीन प्रेरणा भेटणार आहे आणि त्या प्रेरणेतून तुम्हाला पुढचं आयुष्य सुखाचं कसं करता येईल आणि तुम्हाला कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल हे तुम्हाला याच्यामधून बघायला भेटणार आहे. जय हिंद.